कमरपाठ मान करा, हाताची मुद्रा, डोळे बंद, मान शांत. लक्ष श्वासांवर. हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचा आणि 3 वेळेस ओंकारचा उच्चारण. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सुरुवातीपासून. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच जायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. व्यवसेनैव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनां न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वप्रकृतिजैर्गुणैः कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. यस्येन्द्रियाणि मनसा नियम्य लभते अर्जुन कर्मेन्द्रिय हि कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर. स यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति अनेन प्रसविष्यध्वम् एष वोस्तु इष्टकामधुक् देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यच्च भाविताः तैर्दत्तान् प्रदायेभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः यज्ञशिष्टास्य न सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वगं पापा ये पचन्त्यात्मकारणात् अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञकर्मसमुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः अगायोरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते नैव तस्य कृतेनार्थो न कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर. असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः कर्मणैव हि संसिद्धिम् आस्थिता जनकादयः लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तद्देवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन नानवाप्तम् अवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् शङ्करस्य च कर्ता स्याम् उपहन्यामि मा प्रजा
सक्तः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर्लोक संग्रहम् न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानं कर्म संगिनां योषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचर प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढ़ात्मा कर्ता हमिति मन्यते तत्त्ववित्तो महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते प्रकृते गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन्न विचालयेत् मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्य विगतज्वरः ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढास्तान् विद्धि नष्टान् चेतसः सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति इन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् तौ हि अस्य परिपन्थिनौ श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्यितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि बलादिव नियोजितः भगवान् उवाच काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेनम् इह वैरिणम् धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च यथा उल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च इन्द्रियाणि मनोबुद्धिरस्य अधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् 41 श्लोक तस्मात् त्वम् इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजह्येनं ज्ञान विज्ञान नाशनम तर तस्मात त्या कारणामुळं तस्मात पंचमी विभक्ती त्या कारणामुळं असा अर्थ त्या कारणामुळं त्वम तू अर्जुनला म्हणते तू इंद्रियाण्यादौ इंद्रियाणी आदौ म्हणजे इंद्रियाणी आणि एक्सेट्रा आदौ म्हणजे एक्सेट्रा तर इंद्रियाणी आदौ जसं पहिल्या श्लोक मध्ये इंद्रियाणी आदौ म्हणलं तर मन आणि बुद्धी दोन्ही पण येणार तसं इंद्रियाणी आदौ म्हणलं तर इंद्रियाणी मन बुद्धी हे तिन्ही गोष्ट येणार आहेत सोबत नियम्य ह्या तिन्हींना नियमित करून कंट्रोल करून हे भरतर्षभ हे भरतर्षभ तुम ह्या इंद्रियांना तू ह्या इंद्रियांना कंट्रोल करून पापमानम त्यांना पापमानम समज काम आणि क्रोधाला पापमानम समज जे इंद्रिय काम आणि क्रोधाचा भोगू राहिले त्यांना पापमानम समजायचं आणि प्रज ही उपसर्गपूर्वक जही धातू जही त्यागणे त्यागणे अर्थ मध्ये आहे प्रजही ही एनम एनम म्हणजे काम आणि क्रोध काम आणि क्रोधाला पापाचार करणारा आहे त्यामुळं त्याला त्यागून काम आणि क्रोधाला त्यागून आणि कशा प्रकारे त्यागायचं ज्ञान विज्ञान नाशनम ज्ञान विज्ञान द्वारे नाश करायचा त्याला त्यागायचं आणि त्याचा ज्ञान आणि विज्ञान द्वारे नाश करायचा ज्ञान म्हणजे शास्त्र आणि आचार्यांच्या द्वारा आपण जे आत्मतत्व जाणतोय तो ज्ञान आहे विज्ञान आहे आत्मतत्वाचा अनुभव म्हणजे तुम्ही आता ज्ञान घेतलं त्याचा अनुभव केला तो तुमच्यासाठी विज्ञान आहे त्या ज्ञान आणि विज्ञानापासून ह्या काम आणि क्रोधारूपी पापाचार करणारा जो तत्व आहे त्याला नाश करायचा ज्ञान विज्ञान नाशना ज्ञान और विज्ञान के द्वारा नाश करना असा विग्रह आहे
तर तस्मात् त्वम, इथं शब्द जोडलं, तस्मात् त्वम शब्द जोडलं, इंद्रियाण्यादौ, इंद्रियाणी आदौ, ठीक आहे. इंद्रियाणी मध्ये इकार आणि आदौचा आकार मिळून य बनलं, इंद्रियाण्यादौ असं. नियम्य भरतर्षभ, भरत आणि ऋषभ, भरत श्रेष्ठ, भरत कुल मध्ये श्रेष्ठ असं. पापमानम, पापमानम म्हणजे पापाचार, पापाचा आचरण करणारा, पापवाला, पाप करणे वाला, पापी असं. प्रजही, प्र उपसर्ग पूर्वक जही धातू आहे. तर प्रजही त्याग करणे, आणि ही एनम, ही आणि एनम मध्ये संधी झाली, ही एनम, ही एनम असं. ज्ञान विज्ञान नाशनम, ज्ञान आणि विज्ञान द्वारा नाश करणे, ठीक आहे. हा एक समस्त पद आहे, ज्ञान विज्ञान नाशनम. तर पहिला पाद आहे तस्मात् त्वम इंद्रियाण्यादौ, ठीक आहे. इंद्रियाण्यादौ सोबत म्हणायचं संधी करून, तस्मात् त्वम इंद्रियाण्यादौ, पहिला पाद. दुसरा पाद आहे नियम्य भरतर्षभ. तिसरा पाद आहे पापमानम प्रजहीयेनम. पापमानम मध्ये दुसरा प आहे तो अर्धा आहे, त्यामुळे त्याला अर्धा म्हणायचं. पापमानम असं नाही म्हणायचं, पापमानम असं नाही म्हणायचं, पापमानम अर्धा अक्षर म्हणायचं. पापमानम प्रजहीयेनम, ही एनम, ज्ञान विज्ञान नाशनम, चौथा पाद, ठीक. आता इथं फक्त ही एनम लक्षात ठेवायचं, तर तिथं ह चा उच्चारण दिसला पाहिजे. तर उच्चारण घेऊयात. तस्मात् त्वमिंद्रियाण्यादौ, तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ, नियम्य भरतर्षभ, पाप्मानं प्रजहिह्येनं, पाप्मानं प्रजहीह्येनं, ज्ञान विज्ञान नाशनम. ज्ञानविज्ञाननाशनम्. सगळे सोबत. तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ, पाप्मानं प्रजहिह्येनं, ज्ञान विज्ञान नाशनम. तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ, पाप्मानं प्रजहिह्येनं, ज्ञान विज्ञान नाशनम. 42 श्लोक. इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्यः परं मनः, मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सः. आता इथं क्रम सांगितला आहे. जसं अन्नाचा एकदा क्रम सांगितला, अन्नापासून भूतापर्यंत एकदा क्रम सांगितला होता. एकदा क्रम सांगितला होता काम ते विषयांपासून नाश, बुद्धीचा नाशापर्यंत, आत्माचा नाशापर्यंत क्रम सांगितला. तर असं इथं पण एक क्रम सांगितला आहे, इंद्रियांपासून आत्मापर्यंत जायचा क्रम सांगितला आहे. तर इंद्रिय आणि पराणी आहुर, आहुर म्हणजे म्हणणे, आहुर म्हणजे म्हटलेलं आहे, पूर्वापासून म्हटलेलं आहे, पूर्वीपासून म्हटलेलं आहे. इंद्रिय आणि पराणी म्हणजे विषयांपासून इंद्रिया जे आहेत, 10 इंद्रिया, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, ते जे आहेत ते परा आहेत, त्यापेक्षा दूर आहेत, त्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. परा म्हणजे श्रेष्ठ किंवा दूर म्हणू शकतो. पहिला विषय, त्याच्यानंतर मग इंद्रिय. आता इंद्रियांपासून, इंद्रियेभ्यः इथं सगळ्यांमध्ये पंचमी आहे, कारण की एक सेपरेशन दाखवते, ठीक आहे, एक श्रेष्ठता दाखवते. तर त्यामुळं ज्यापासून श्रेष्ठता दाखवते त्यामध्ये पंचमी विभक्ती येणार. तर इथं पंचमी विभक्ती नाहीये पहिल्या पादमध्ये, इंद्रिय आणि पराण्याहुर. तर इथं फक्त प्रथमा विभक्ती आहे. काय आहे की इंद्रिय आणि कुणापासून, विषयांपासून. तर विषयामध्ये पंचमी, ते आपल्याला ज्ञात करून घ्यायचंय की विषयांपासून इंद्रिया श्रेष्ठ आहेत. आणि इंद्रियेभ्य परम मनः, इंद्रियांपासून मन श्रेष्ठ आहे. म्हणजे मनाचा कंट्रोल इंद्रियांवरती आहे, इंद्रियांचा कंट्रोल विषयांवरती आहे असं. मनसस्तु पराबुद्धी, मनापासून पण श्रेष्ठ, मनसह
पंचमी विभक्ती. मनसस्तु पराबुद्धीर, बुद्धी श्रेष्ठ आहे. आणि यो बुद्धे हे परत असतो स, त्या बुद्धीपासून पण अजून एक श्रेष्ठ तत्व आहे आत्मा, जो ज्याला शास्त्रांमध्ये कधी कधी पराबुद्धी पण म्हणलेला आहे. एक नॉर्मल बुद्धी आहे आणि एक पराबुद्धी आहे, जी सगळ्या ज्ञान विज्ञानला फक्त कॉन्शियसली एक चेतनतापूर्वक एनर्जी प्रोव्हाइड करते, आत्मा. ठीक आहे, हा एक क्रम आहे. विषय नंतर इंद्रिय, नंतर मन, नंतर बुद्धी आणि बुद्धी नंतर आत्मा. ठीक, असा एक क्रम आहे. तर इंद्रियानी पराण्याहुर, पराणी आणि आहू इथं संधी झालेली आहे या, पराण्याहुर याची संधी झालेली. आणि आहू विसर्ग होता, विसर्गला र झाला, र इंद्रियांसोबत जुडला. इंद्रियेभ्य पर मनः, मनसः विसर्ग होता, विसर्गला स झाला, मनसस्तु पराबुद्धीर, बुद्धीर मध्ये विसर्ग होता, विसर्गला र झाला, र योच्या वरती चढला. यो बुद्धे हे परतस्तु परतः, यो बुद्धे हे परतः, परतः मध्ये विसर्ग होता, विसर्गला स झाला, परतस्तु सह, सह म्हणल्यानंतर तो आत्मा आहे. तर पहिला पाद आहे इंद्रियाणी पराण्याहुर, आहुर पर्यंत र पण उच्चारण करायचं. इंद्रियेभ्य परम मनः दुसरा पाद, मनसस्तु पराबुद्धीर इथं पण र पर्यंत उच्चारण करायचं, मनसस्तु पराबुद्धीर. यो बुद्धे हे परतस्तु सह. ठीक, उच्चारण घेऊयात. इंद्रियाणी पराण्याहुर, इंद्रियाणि पराण्याहुर, इंद्रियेभ्यः परम मनः, इंद्रियेभ्यः परं मनः, मनसस्तु पराबुद्धिर, मनसस्तु परा बुद्धिः, यो बुद्धे परतस्तु सह. यो बुद्धे परतस्तः. सगळे सोबत. इंद्रियाणी पराण्याहुर, इंद्रियेभ्यः परम मनः, मनसस्तु पराबुद्धिर, यो बुद्धे परतस्तु सह. इंद्रियाणी पराण्याहुर, इंद्रियेभ्यः परम मनः, मनसस्तु पराबुद्धिर, यो बुद्धे परतस्तु सह. शेवटचा श्लोक. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्य आत्मानमात्मना, जहि शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम. एवं बुद्धे हे म्हणजे एवं, आता इथं पण बुद्धी आहे, पण इथं बुद्ध आहे ज्ञानसाठी, की असं जाणून. एक बुद्ध धातू आहे ज्ञान अर्थामध्ये. तर बुद्धी म्हणजे ज्ञान पण आहे, आणि बुद्धी म्हणजे जे आपल्यामध्ये बुद्धी आहे, जो ज्ञान ग्रहण करतो, जो डिसिजन घेतोय, ती एक बुद्धी. दुसरी एक बुद्धी आहे जो ज्ञान, फक्त ज्ञान आहे. तर एवं बुद्धे असं जाणल्यानंतर, एवं बुद्धे परम बुद्धवा, की असं बुद्धीला परम बुद्धवा, बुद्धीला तुम्ही परम, सगळ्यांपासून पर आहे, सगळ्यांपासून दूर आहे, सगळ्यांपासून श्रेष्ठ आहे असं जाणा. असं जाणल्यानंतर संस्तभ्य आत्मानम आत्मना, संस्तभ्य, संस्तभ्य म्हणजे दाबून, दाबून ठेवणे किंवा कंट्रोल करणे. सम्यक स्तंभनम कृत्वा म्हणजे त्याला एकदम दाबून ठेवणे. कुणाला दाबून ठेवणे? कामरूपम दुरासदमला दाबून ठेवणे. आत्मानम आत्मना, त्याला कंट्रोल करणे, एकाग्र करणे. आत्मानम, आत्माला आत्माच्या द्वारे, संस्तभ्य, कामरूपला संस्तभ्य करून आत्माला आत्माच्या द्वारे प्राप्त करणे. जही शत्रु महाबाहो, हे महाबाहो, महान बाहू आहेत ज्याचे, अर्जुन. जही शत्रुम, शत्रूला त्याग करून, जही प्रजही जसं आलं होतं, तर जही शत्रुम त्याग करून, कामरूपम दुरासदम, कामरूप दुरासदम, ह्या कामरूपाला, काम प्रकारच्या वासनाला, कामाची इच्छाला, जो दुरासदम आहे, ज्याला कोणी पण
हरवू शकत नाही, कुणी पण कंट्रोल करू शकत नाही, कुणी पण मारू शकत नाही, अशा कामरूपाला तू दाबून घे आणि परमबुद्धीच्या विषयाबद्दलच ज्ञान ग्रहण कर. असं इथं दिलंय की आत्मा से आत्मा को ही स्तंभन करणं म्हणजे एकाग्र करणं, शुद्ध करणं असं. ठीक आहे. तर एवं बुद्धे परम बुद्ध्वा स्पष्ट आहे. संस्तभ्य, संस्तभ्य सम उपसर्ग पूर्वक स्तभ्य धातू आहे, स्तभ धातू आहे. स्तभ म्हणजे शुद्ध करणे. संस्तभ्य आत्मानम इथं संधी झालेली, संस्तभ्य आणि आत्मानम मध्ये संधी आकारची संधी झाली. आत्मानम आत्मना शब्द जुडला आहे. आत्मानम आत्मना, म हलंत होता, म सोबत आत्मना जुडलं. जही शत्रु महाबाहो कामरूपम दुरासद. पहिला पाद आहे एवं बुद्धे परम बुद्ध्वा. दुसरा पाद आहे संस्तभ्य आत्मानम आत्मना. तिसरा पाद आहे जही शत्रु महाबाहो. चौथा पाद आहे कामरूपम दुरासदम. उच्चारण घेऊया. एवं बुद्धे परम बुद्ध्वा, एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्य आत्मानम आत्मना, संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो, जहि शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम. कामरूपं दुरासदम्. सगळे सोबत. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्य आत्मानम आत्मना, जहि शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्य आत्मानम आत्मना, जहि शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम. तर हे शेवटचे 3 श्लोक आहेत तिसऱ्या अध्यायाचे. कन्क्लुजन आणि शेवटच्या गोष्टी सांगितल्यात, ज्याच्यामध्ये आपलं जे आपण सुरुवातीपासून ज्या गोष्टी एक एक स्टेप बाय स्टेप समजल्या, त्या सगळ्या गोष्टींना इथं एक शेवटचा स्टेप म्हणून सांगितलंय. तर आधी आपण हे 42वा श्लोक पाहू, मग हे दोन्ही श्लोक पाहू. ठीक आहे. तर ह्यामध्ये तेच आहे काय की सगळ्यात स्थूल शरीर, इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय हे कृष्ण अर्जुनला सांगतायत. आणि कृष्ण अर्जुनला सांगताना आता मी जर इथून परे सांगायचंय तर माझ्यासाठी तो पोल, ह्या पोलच्या परे, ह्या पोलच्या पलीकडे. ठीक आहे. तसंच मी जर तुमच्या शरीराच्या विषयी तुम्हाला सांगतोय तर तुमच्या इंद्रियांच्या परे म्हणजे तुमच्या पाठीमागं का नाही, तुमच्या आतमध्ये, त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं डीप आहे, त्याच्यापेक्षा एक स्टेप आतमध्ये आहे. तर इंद्रियांपेक्षा आतमध्ये कोण आहे? इंद्रियेभ्य परम मनः. मन आहे इंद्रियांपेक्षा आतमध्ये. मनसस्तु परा बुद्धी. मनपेक्षा आतमध्ये कोण आहे? अजून सूक्ष्म बुद्धी आहे. आणि यो बुद्धे परत असतो सह. सह हे कधी कधी असं पण की तू आहे याच्या पलीकडे, बुद्धीच्या पलीकडे तू आहे, असं जर आपण पाहिलं तर श्रीकृष्णाने एकदम डिफाईन केलं प्रॉपर की इंद्रिय तू नाहीये, विषय तू नाहीये, मन तू नाहीये, बुद्धी तू नाहीये, याच्या पलीकडे जे तू आहे, जे आहे ते तू आहे असं सांगितलं. तर जो बायफर्केशन आतापर्यंत आपण समजत होतो, जो स्टेप आतापर्यंत आपण पाहत होतो, हे सगळे याच्या ह्या श्लोक मध्ये सांगितलेत. ठीक आहे. मग काय सांगितलं की ही जे तस्मात् त्वम इंद्रियाणि आदौ आहे, ही आदौ जो शब्द आहे ही आदी आहे. जसं आदियोगी
आदियोगी जो शब्द आहे त्याच्यासारखा हा शब्द आहे. आदी म्हणजे सगळ्यात पहिला. तर याच्यात काय सांगितलंय की तू ह्या इंद्रियांना सगळ्यात पहिलं नियमित कर, बांध, धरून ठेव. सगळ्यात पहिलं का सांगितलं? ह्या गोष्टी लहानपणीपासून शिकवल्या गेल्या पाहिजे. आजच्या काळामध्ये आपल्याला शाळेमध्ये ह्या गोष्टी शिकायला भेटत नाही की आपली ही मनची इच्छा आहे का इंद्रियांची इच्छा आहे का बुद्धी विचलित होत आहे का आत्मा काय आहे, ह्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जात नाही. मग मुलं काय होतात? कन्फ्यूज होतात. मग तुम्ही असे कोट पाहत असता, इमोशन बेस्ड कोट असतात ज्याला नॉलेज नी डिफाईन करतात, पण ऍक्च्युअली तो इमोशन बेस्ड आहे, त्याच्यामध्ये पाठीमागं तथ्य काहीच नाहीये. जसं असं म्हणतात की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. हे इमोशन बेस्ड कोट आहे. हा लॉजिक बेस्ड किंवा याच्या पाठीमागं व्यावहारिक नियम किंवा राजनैतिक नियम असे काही नाहीये. ठीक आहे. तर असं काही नसून पण इमोशनल कोट्स कोण टाकतं? ज्या मुलांनी ह्या गोष्टींना नाही जाणलं ते मुलं तेच तसेच मोठे होऊन ते त्यांच्या हिशोबाने काहीतरी लिहिणार, काहीतरी पुस्तक छापणार आणि वेगळ्या पद्धतीने लोकांना ते मार्गदर्शन करणार. आणि तो मार्गदर्शन असा होतो की सगळे गोष्टी इमोशन बेस्ड राहतात. उदाहरणासाठी आपण समजू की सोमवार हा डिप्रेशनचा दिवस काय आहे? सोमवारी हा खूप लोकांना डिप्रेशन का होतं? खूप लोकांना टेन्शन, खूप लोकांना त्रास. सोमवार आला राव, सोमवार आला, काय सोमवार आला, असं होतं. तर ही गोष्ट का होती? ही डोक्यात भरली गेलीये. तुम्हाला वाटतं का, तुम्ही गृहस्थी आहे, तुम्ही घर सांभाळता, तुम्हाला सोमवार रविवार एकसारखाच आहे, पण आपल्याला हे इमोशन बेस्ड गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींना नियम मध्ये बांधायचंय. ह्या इंद्रियांना पहिल्यापासून, कधीपासून? लहानपणीपासून नियम मध्ये बांधायचंय. का नियम मध्ये बांधायचंय? की पहिल्या वेळेस जर ते इंद्रियानी त्या विषयाला टेस्ट केलं आणि त्याला माहित नसलं की हा विषय आहे, हे इंद्रियांचा स्वभाव आहे, हे गुलाबजामुन खाल्ल्यानंतर मला गोड लागणार, पण हे विषयाचा भोग आहे, याला माझ्या आत्मापर्यंत याचा काहीही उपयोग नाहीये, माझ्या शरीरावर याचा काय परिणाम होतोय, या सगळ्या गोष्टी जर त्या व्यक्तीला माहित असले तर तो पुढच्या वेळेस त्याचा दमन करू शकतो, त्याला कंट्रोल मध्ये ठेवू शकतो, त्याच्या मनामध्ये ते उद्वेग भावना येणार, उत्पन्न होणार नाही. जसं इथून जातानी किंवा कसं पण मित्रांसोबत बसलोय किंवा काही पण असो, माझ्या जर मनामध्ये आलं की मला ही गोष्ट आज मला बाहेरचं नाही खायचं, तर समोर माझे मित्र सगळं आणून जर खात असले तरी पण मी त्या गोष्टीला नाही खात. आणि जर मनामध्ये असा विचार आणला की नाही नाही हे तर आपल्याला करायचंच, मग आपोआप सगळं शरीर तिथं ओढलं जाणार. तर पहिला स्टेप आपल्याला हे जाणणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ज्ञान विज्ञान नाशनम सांगितलंय की ज्ञान आणि विज्ञानच्या द्वारे याचा नाश होणार. हे आपल्याला आतापर्यंत प्रश्न होता की हे सगळं कसं, आपण हे सगळं जाणतोय, हे जाणायचं काय उद्देश आहे? याचा उद्देशच हा आहे की तुम्हाला जाणीव होणार, ते खातानी, ते कर्म करतानी, रागवतानी तुम्हाला जाणीव होणार की हा राग कुठून उत्पन्न झाला. एकदम सुरुवातीला सांगितलं क्रोध, ह्या अध्यायामध्ये क्रोध कुठून उत्पन्न झाला, काम कुठून उत्पन्न झाला, विषयापासून एक एक गोष्ट कशी कशी उत्पन्न होते, कामापासून क्रोध उत्पन्न होतो, क्रोध पासून बुद्धीचा नाश होतो, बुद्धीचा नाश झाला की चेतना शक्तीचा स्तर जो आहे तो खाली पडतो,
ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधी सांगितल्या. मग आपल्याला क्रोध झाल्यानंतर आपण लगेच कॉन्शियस होणार. पहिल्या वेळेस आपण करणार क्रोध, दुसऱ्या वेळेस क्रोध केल्यावर आपण कॉन्शियस होणार नाही, पुढच्या वेळेस मला कंट्रोल करायचा आहे. तिसऱ्या वेळेस आपण करणार नाही, थोडासा होणार. चौथ्या वेळेस एकदम शांत, पाचव्या वेळेस पूर्ण शांत, सहाव्या वेळेस हळूहळू हळूहळू ह्या प्रकारे आपण ज्ञान विज्ञानच्या द्वारे त्या गोष्टीचा नाश करणार. तर 41व्या श्लोक मध्ये असं सांगितलं की पहिल्यापासून, आधीपासून, सुरुवातीपासून इंद्रियांना नियम मध्ये बांधणं गरजेचं आहे. आणि नियम मध्ये बांधलं कसं जाणार? ज्ञान आणि विज्ञानच्या द्वारे. त्याच्याशिवाय इंद्रियांना नियम मध्ये बांधलं जाऊ शकत नाही. पुढं काही 6व्या किंवा 14व्या अध्यायामध्ये याचं उदाहरण या दोन्ही श्लोकांचं अजून चांगल्या पद्धतीने पण आहे. आपण त्यावेळेस पण पाहू, आता पण पाहून घेऊ एकदा. तर एक रथचं उदाहरण घेतात. त्या रथ मध्ये समोर घोडे आहेत, त्या घोड्यांना 5 घोडे आहेत. समजा 5 आणि 5 10 घोडे येतात. ठीक आहे. त्या घोड्यांना लगाम बांधलेली आहे, दोरी बांधलेली आहे. ती दोरी सगळी एक जागेवर जमा होत आहे, कलेक्ट होत आहे. आणि ती कलेक्शनला सारथीने पकडलंय, एक करून पकडलंय, सारथीने पकडलंय. सारथी पुढं बसलेला आहे आणि त्याच्या पाठीमागं जो मालक आहे तो बसलेला आहे छत्रीच्या खाली. मालकाचं एकदा काम झालं त्या रथ सोबत, तो काय करणार? उतरून निघून जाणार. बरोबर. तर याच्यामध्ये जे 10 घोडे येतं ते 10 इंद्रिय येतं. ठीक. त्यांचे तन्मात्रा म्हणजे डोळ्यांचा तन्मात्रा, दृष्टी, ही जी तन्मात्रा आहे ही ते दोरे आहेत. प्रत्येक घोड्याचे तन्मात्रा. ठीक. हे सगळे जिथं जमा होतात ते मन आहे. त्या मनाला ज्यांनी धरलंय तो बुद्धी आहे. आणि जो पाठीमागं बसलाय तो आत्मा आहे. तो काय? अलिप्त आहे. तो उतरून जाणार, त्याचं काम झालं, तो उतरून जाणार, तो शरीर सोडून जाणार. हे रथ काय आहे? शरीर आहे. त्याचं काम झालं, ते सोडून जाणार. ते रथ तुटला, तो सोडणार, दुसऱ्या रथ मध्ये बसणार. त्याचं एक चाक तुटलं, एक घोडा मेला, काय झालं तर ते उतरणार, दुसऱ्या रथ मध्ये बसणार. अशा प्रकारे उदाहरण दिलंय. आता याच्यामध्ये हे श्लोकचं आपण थोडस सिंक्रोनाइज करायचा प्रयत्न करू 41व्या श्लोकला. ठीक आहे. 42वा श्लोक याच्यामध्ये झाला. आता 41वा श्लोक याच्यामध्ये आपण घ्यायचा प्रयत्न. जर ज्ञान नसलं, ज्ञान विज्ञान हे सगळं कुठं स्थित होणार? ज्यावेळेस आपण आत्मामध्ये स्थित होणार. जर हा बुद्धिहीन आहे, जो बसलाय माणूस, तो जर काहीच नाही, त्याला काहीच माहित नाही, त्याला तो अज्ञानी आहे, तर सगळं काम कोण करणार? घोडे करणार किंवा सारथी करणार. एक तर बुद्धी करणार, विचलित होऊन इकडं तिकडं काही पण करत राहणार. त्याला माहीतच नाहीये, पाठीमागून ऑर्डरच येत नाहीये, पाठीमागच्याला ज्ञानच नाहीये, मग तो काही पण ऑर्डर देत राहणार. तो सारथी त्याच्या मर्जीने घेऊन जाणार. किंवा घोडे, सारथी धरून ठेवणार, घोडे जिथे घेऊन जाते तिथे घेऊन जाणार. आणि जर याने ऑर्डर दिलं की राईट साईडला जायचंय, तर सारथी काय करणार? त्या दोऱ्यांना काय करणार? वडणार. मग हे वडणं काय? विषयांपासून तो इंद्रियांना ओढतोय. बाहेर विषय येतं, घोड्याच्या समोर सगळे विषय येतात. ते घोडे काय करणार? त्यांच्या विषयाजवळ पळणार. हा काय करणार? वडणार. कोण वडणार? बुद्धी वडणार, सारथी वडणार. पण कधी वडणार? पाठीमागच्याने सांगितलं तर वडणार. नाही त्याचं स्वतःच काय आहे ते म्हणणार, चला तुम्हाला माहित नाही, मला माहित नाही, चला कुठं जायचं तिथं. असेच भरपूर जीवन आजच्या काळामध्ये चालू आहेत. ते घोडे जसं म्हणतात, जिथं चालले तिथं चाललेत. ठीक आहे. तर ह्या प्रकारे आपण याच्यामध्ये या गोष्टींना समजलं. आपल्याला लहानपणीपासून ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. का? की लहानपणीपासून जर नाही समजलं तर आपण याला कंट्रोल नाही करणार. मोठे झाल्यानंतर कोणत्याही गोष्टीची ऍडिक्शन, कोणत्याही गोष्टीची तलब. आता
आपण साधारण नॉर्मली इथं बसलोय, तर हे काय सगळ्यात कम्फर्टेबल पोस्चर आहे का माझ्यासाठी? पण तरी मी बसलोय. कशामुळे बसलोय? की मी आत्माच्या द्वारे सांगितलंय बुद्धीला की मला इथं बसणं 1 तास गरजेचं आहे, तर मला बसावं लागणार. तर सगळं शरीर वडून धरून, मन वडून धरून इथं बसलोय. ठीक. असंच बसून 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 काही वेळानंतर मला याच्यामध्ये आनंद यायचं चालू होईल. आम्हाला पण सुरुवातीला प्राणायाम करायला, योग करायला चांगलं नव्हतं वाटत. पप्पा जबरदस्ती बसवायचे. पण ते 2006-07 ची गोष्ट आहे. 2-3 पासूनच चालू केलं होतं. 2002-3 पासून पप्पांनी चालू केलं होतं. पण 6-7 मध्ये थोडंसं फोर्सफुली की बसाच. मित्र बाहेर येऊन उभा राहायचे की चल बाबा खेलने के लिए चल, आणि ते पप्पा म्हणायचे 15 मिनिट रुक जाओ बाहर, 15 मिनिट वो प्राणायाम करेगा फिर आएगा. तर बसूनच ठेवायचे. आता प्राणायाम करताना एकदम मन रमून राहतं, मन जागेवर राहतं, की ती हळूहळू सवय बनली. आणि जसं बनवणार तसं बनतं शरीर. मन जसं तयार करणार, जसं त्याला डेव्हलप करणार, जसं त्याला इव्हॉल्व करणार, आपण जसं विकसित करणार तसंच बनणार. ठीक आहे. तर असं सांगितल्यानंतर मग काय म्हणतात शेवटी श्लोक मध्ये, की इस प्रकार बुद्धि से जानकर, बुद्धीद्वारा तुम्हाला जाणण्यासाठी, आत्मामध्ये स्थित होण्यासाठी शरीराची गरज आहे. ठीक आहे. मनाची गरज आहे, इंद्रियांची गरज आहे, बुद्धीची गरज आहे. आत्मा जर आत्मापासून आत्मामध्ये स्थित आहे आधीच, तर मग तो ह्या अज्ञानमध्ये पडणारच कस काय? आता हा पडलाय, तर याला परत जाण्याचे मार्ग काय आहे? तोच मार्ग आहे. जिथून आलाय तो, त्याच मार्गे तो परत एक एक स्टेप पाठीमागे जाऊ शकतो. त्याच्यामुळे बुद्धीपासून जाण असं सांगितलंय, की तू बुद्धीपासूनच जाणू शकतो. आणि बुद्धीचं काम काय आहे? डायरेक्शन देणं. तर बुद्धी काय करणार? एक एक डायरेक्शन देऊन, एक एक स्टेप वाईज तुला सांगणार की कोणती गोष्ट कुठे आहे, कशी आहे, काय. आणि मग त्या सगळ्या गोष्टींना जाणून तू आधी त्याला बुद्धीच्या द्वारे जाण, आत्माला, आणि मग जाणल्यानंतर आत्मापासून आत्मामध्ये स्थित हो. संस्तभ्यात्मानम आत्मनो, स्थिर हो आत्मापासून आत्मामध्ये. कसं? बुद्धीपासून जाणून. जसं आपण आता बुद्धीपासून जाणलं, पूर्ण मागच्या 2 अध्यायामध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये आपण हेच जाणलं की कसे स्टेप्स आहेत. हे बुद्धीद्वारा आपण जाणतोय. आणि हे बुद्धीद्वारा जाणल्यानंतर आता आपल्याला समजलंय, आता आपण काय करायचंय? आत्मापासून आत्मामध्ये स्थिर व्हायचंय. संस्तभ्यात्मानम आत्मना, म्हणजे आत्मापासून आत्मामध्ये स्थित व्हायचंय, स्थिर व्हायचंय. त्याच्यासाठी काय करावं लागेल? काल पण सांगितलं, प्रॅक्टिस, निरंतरता, सातत्य. कशाची सातत्यता? त्याला स्थिर करण्याची सातत्यता. असं बसण्याची, ही स्थिर पोस्चर मध्ये बसण्याची सातत्यता पाहिजे. एकदा सातत्यता आली की आधी मी 15 मिनिटं बसवतो, मग मी 20 मिनिटं बसायला लागलो, मग मी अर्धा तास बसायला लागलो, मग मी 1 तास बसायला लागलो, मग 2 तास, 4 तास, 5 तास, 10 तास, 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 10 दिवस, असं ऋषीमुनी बसून 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 राहायचे. 40 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष, कितीही वर्ष बसून राहायचे. तर हे सगळं कशाने येतं? प्रॅक्टिसने येतं. आत्मापासून आत्मामध्ये स्थित व्हायचंय तर प्रॅक्टिस लागणार. आणि बुद्धीच्या द्वारे आपण त्या गोष्टीला जाणणार. जाणण्यासाठी बुद्धी, पण स्थित होण्यासाठी प्रॅक्टिस. स्थित होण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस लागणार. आणि का स्थित व्हायचंय? की अशा शत्रूंपासून आपल्याला लांब व्हायचंय, अशा शत्रूंचा आपल्याला त्याग करायचा आहे, किंवा अशा शत्रूंना आपल्याला हरवायचंय. कोणत्या शत्रूंना? काम, क्रोध, लोभ, मोह, हे सगळे जे आपल्याला डिस्ट्रॅक्ट करणारे आहेत, आत्मापासून आत्मामध्ये स्थित होण्यासाठी डिस्ट्रॅक्ट करणारे आहेत, त्यांना आपल्याला हरवायचंय.
आणि अशा प्रॅक्टिस करून करून आपण दीर्घ काळासाठी बसू शकतो. तसं सुरुवातीला प्लँक करायचं म्हणलं तर डायरेक्ट नवीन लोक येतात, एकदम हैराण होतात, चौकन असं पाहतात की अरे 10 मिनिटं कसं काय कोणी प्लँक मध्ये थांबू शकतं. त्यांनी काय केलं, काहीच नाही, फक्त दर शनिवारी 15-15 सेकंड वाढवलं. सातत्याने 1 वर्षामध्ये 13 मिनिटापर्यंत एक सर गेले आणि मॅडम पण 2-3 मॅडम येतात, ते पण 10 मिनिटापर्यंत 8 मिनिटापर्यंत गेलेले आहेत. काय करतात, फक्त मागच्या वेळेस जेवढं केलं त्याच्यापेक्षा 15 सेकंड जास्त करायचं. कोणतीही गोष्ट ह्या प्रकारेच पूर्ण होते. आम्ही ज्यावेळेस दर्शनशास्त्र पाठ करत होतो तर दर्शनशास्त्रामध्ये सगळ्या दर्शनशास्त्रामध्ये मिळून 1000च्या जवळपास सूत्र येतात. ठीक आहे. जसं यांनी अष्टाध्यायी पाठ केले तर अष्टाध्यायीमध्ये 4000 सूत्र आहेत. तर त्यांनी 4000 सूत्र पाठ केले होते आणि टप 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 बोलायचे तर 5-5.5 तासामध्ये कंप्लीट होऊन जायचे. 5-5.5 तासामध्ये 4000 सूत्र टक 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 बोलत 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 बसल्या बसल्या असं 5 तास बसलेले येतं आणि कंटिन्यू बोलतायत आणि 4000 सूत्र त्यांनी तिथं बोलले. 5 तास जास्त सांगितले, 3.5 किंवा 4 तासातच कम्प्लीट होईल. म्हणजे एकदम फुल स्पीड मध्ये. फुल स्पीड. ते सूत्र येतं संस्कृत व्याकरणचे सूत्र येतात. असंच आम्ही शास्त्राचे सूत्र पाठ केले होते. योग दर्शन, न्याय दर्शन, वैशेषिक, हे सगळे पाठ करताना असं वाटायचं की दिदीजींनी सांगितलंय काम, आता आम्हाला पाठ करायचंय, तर होणार कसं काय एवढं सगळं. सुरुवातीचे 10 केले आणि बसलो. मग 10च्या पुढं म्हणलं की याला थोडस वेगळ्या पद्धतीने करू. 10 केले, पुढचे 10 करू. आता पुढचे 10 केले की पाठीमागचा सपाट. ते तर पाठ झाले, पण पाठीमागचं सगळं सपाट झालं. मग काय करायचं, मग समजलं की याला वेळ दिल्याशिवाय, सातत्य, कन्सिस्टन्सी मेंटेन केल्याशिवाय होणार नाही. मग हे 10चं 5 वेळेस पारायण करायचं आणि पुढचे 10 करायचे. मग त्या 20चं 5 वेळेस पारायण करायचं आणि पुढचे 10 करायचे. असं एक दर्शनशास्त्राला, म्हणजे समजा योग दर्शन करतोय तर त्याला 2.5 तास लागायचे फक्त पारायण मध्ये, आणि एवढं रोज करावं लागायचं. मग सांख्य दर्शन घ्यायचं, मग वैशेषिक दर्शन घ्यायचं, मग न्याय दर्शन, मग वेदांत, मग मीमांसा, असे सगळे दर्शन एक एक करून सूत्र सगळे पाठ करावं लागायचे. आणि ते हे सातत्य असं वाटतं की हे किती अवघड आहे, हे किती डेंजर आहे. म्हणजे असं बाहेरून माणसाला असं वाटतं. एकदा त्याच्यामध्ये रमला माणूस, एकदा गुंतला त्याच्यामध्ये, 3 वर्षामध्ये 2-3 वर्षामध्ये हे दर्शनशास्त्र, भगवद्गीता आणि अष्टाध्यायी हे सगळं मुलांनी पाठ केलेलं आहे. असे उदाहरण आहेत. ठीक आहे. आम्ही ज्या गुरुकुलमध्ये होतो तिथं पण आहेत आणि बाकीच्या गुरुकुलमध्ये पण भरपूर जागेवर इझिली करतात पोरं. 15-15, 16-16 वर्षाचे पोरं या गोष्टींना इझिली करतात. पण बाहेरच्या व्यक्तीला 700 श्लोक पाठ करणं म्हणजे कसं केलं असन, काय केलं असन, डोकंच चालणार नाही. ठीक आहे. तर हा सगळा कशाचा विषय आहे, हा सगळा बुद्धीचा विषय आहे. बुद्धीपासून आपण स्थिर होणं गरजेचं आहे आणि ती स्थिरता आत्मामध्ये स्थित झाली पाहिजे. त्यानंतर आपण अशा शत्रूंना, तिथं मग काम, क्रोध काहीच नाही, रमलोय कामामध्ये, तो काम नाही, हे आपल्या कार्यामध्ये, आपल्या कर्ममध्ये रमलोय आपण, तर तिथं दुसऱ्या गोष्टी येतच नाही. मग अष्टाध्याय पाठ करताना, दर्शनशास्त्र पाठ करताना माझ्या रूम मध्ये युनिव्हर्सिटीचे मुलं होते. मी एकटा गुरुकुलमध्ये शिकायचो, बाकी सगळे युनिव्हर्सिटीचे मुलं होते. त्यांचा फुल धिंगाणा चालायचा. पण ते पण पाहून असं म्हणायचे की विशाल भाई मानना पडेगा, आपके बोलने का और ये सब तरीका थोड़ा सा अलग ही है. तर त्यांना पण असं वाटायचं की हे काहीतरी वेगळं करतायत, यांना डिस्टर्ब करायला नको. पण बाहेरच्या लोकांना हे खूप अवघड वाटतं. एकदा त्याच्यामध्ये माणूस गेला, ध्यान मध्ये एकदा माणूस बसला की 4 तास कसं शून्य होऊन बसायचं हे खूप सोपं आहे.
पण तीच गोष्ट होत नाही. एक बाहेरच्या व्यक्तीला ते करणं खूप अवघड वाटतं. जसं त्या दिवशी मी विपश्यनाचं सांगितलं, तर मी सांगितलं की मोबाईल नाही, तुम्हाला कोणासोबत बोलणं नाही, तुम्हाला कोणासोबत काही व्यवहार नाही, काहीच नाही. तर लेडीजचं डायरेक्ट तिथून म्हणणं होतं की ऍटलिस्ट गप्पा तरी मारायला दिले पाहिजे ते. मोबाईल नका देऊ, तुम्ही काहीच नका देऊ आम्हाला, पण आम्हाला बायांना असं बसू द्या आणि गप्पा मारू द्या. मग काय मतलब राहिला? गप्पा कशाच्या मारणार तुम्ही? तेच मनाच्या गोष्टी करणार, तेच तुमच्या फॅमिलीच्या गोष्टी करणार, तेच शेजारच्याने काय केलं, याने काय केलं, त्याने काय केलं, तिकडं त्याचं काय, याचं काय, या सगळ्या गप्पा तुम्ही मारत बसणार. त्या विपश्यनाचा अर्थ काय झाला? कोणासोबत बोलायचं नाही. जसं आता तुम्ही गप्पा मारत दिसले तर तुम्हाला लगेच ते हे करते, नाही नाही काय चालू आहे तुमचं, सेपरेट व्हा. तुम्ही तुमच्यात राहायचं. तुम्ही तुमच्यातच राहायचं असं. पण हा सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करा तुम्ही. असं कंबरपाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास भरून देह शांतिरंतरिक्षगम शांतिर्पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधयः शांतिः वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांति सर्वं शांति शांतिरेव शांति सामा शांतिरेधि. शांति शांति शांति.